आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती सरकारने जो जी.आर काढलाय, या जी.आरच्या पटलावरती आता नेमका हा कायद्याच्या पटलावरती टिकणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता ओबीसी नेते काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण पाहतोय की आता या काल जो सरकारने जो जी.आर काढलेला होता मराठा आरक्षणासंदर्भातला, याच जी.आर विरोधात आता ओबीसी नेते न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत। त्यामुळे हा जी.आर आता सरकारी न्यायालयामध्ये पटलावरती टिकतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या विरोधामध्ये सध्या ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत। ओबीसींना धक्का लागेल अशी माहिती, प्रतिक्रिया या सगळ्या ओबीसी नेत्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ओबीसी नेते काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओबीसी नेत्यांमध्ये एक प्राथमिक चर्चा सुरू आहे। या चर्चेअंती आता नेमका काय निर्णय घेतात हे सगळे ओबीसी बांधव हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओबीसी नेत्यांच्या भूमिकेकडे सुद्धा आता सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। मराठा आंदोलन आता शांत झालंय आणि आता त्यानंतर ओबीसी आंदोलन आता पेटण्याचे चिन्ह आहे। काल छगन भुजबळांनी सुद्धा सांगितलेलं होतं की आम्ही आमच्या आंदोलनाची धग आता आणखीन वाढवतोय। मात्र आता हे आंदोलन नेमकं आता मराठा आरक्षणानंतर आता काय रूप धारण करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे।